पालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेला पुन्हा झटका। सुरेश बनकर यांच्यानंतर दिनेश परदेशींचा भाजपात प्रवेश। आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा। आरबीआयकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा। खातेधारकांना 27 फेब्रुवारीपासून बँक किंवा एटीएम मधून 25,000 रुपये काढता येणार। जीबीएस बाधितांचा आकडा वाढताच नागपुरात 2 नव्या रुग्णांची नोंद। राज्यातील एकूण रुग्णसंख्या 218 वर। आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। मागील आठवड्यापासून मुंबईतील तापमान वाढ कायम। 38.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीला पुजाऱ्यांचा विरोध। स्ट्रक्चरल रिपोर्ट बदलून केंद्राच्या पुरातत्व विभागाकडून सल्ला घेण्याची मागणी। तडे गेलेल्या शिळा बदलून मुख्य शिखर न पाडण्याची भूमिका। महाशिवरात्रीनिमित्त प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाला विरोध। माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं ग्रामीण पोलिसांना पत्र। सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, चुकीचा पायंडा पाडू नये, ललिता शिंदेंची मागणी। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट बंद असल्यानं नव्या घाटातून पर्यायी व्यवस्था। लतीफवाडी ते घाटणदेवी मंदिरापर्यंत नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू। दुरुस्तीच्या कामासाठी 27 तारखेपर्यंत घाट बंद राहणार।